जाऊबाई प्लीज, तुम्ही आत्ता ठेवा हे पैसे. आणि दागिने फक्त गहाण ठेवलेत, आपण कधीही सोडवून आणू शकतो. प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता दागिने सोडवून आणा. हे बघा, पैशांची व्यवस्था होईल, पण दागिने आधी सोडवून आणा. आणाल ना? हो येते मी. मोठ्या बाई, प्लीज सेडला सांगा मी निघाले म्हणून. हो सांगते. डॅड चल, आले. आदिती निघाली पण? हो आत्ताच गेली. अरे बरं ठीक आहे, मी पण निघतो. अरे सिद्धू, तू अरे तू मोटरसायकलवर जाणार मुंबईला? हो तात्या, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी नीट पोहोचेन. चला निघतो. या घरासाठी आणि फॅक्टरीसाठी हे दोघं जण वेड्यासारखे धावपळ करतायत. देवा, या घरावरची संकट लवकर निवळू देत रे. आमच्या नामाचं लग्न सुखरूप पार पडू दे. सॉरी, पण आई मला खूप काळजी वाटते. टेन्शन नको घेऊ सरे, आपला सिद्धू धीट आहे, कोणाला घाबरणारा नाहीये. हो, तरी पण आदिती कशी वेळोवेळी घरी फोन करून केव्हा येणार आहे, कुठे आहे, कधी पोहोचणार आहे सगळं सांगते का नाही? तसं याला सांगायला काय होतंय? बरोबर बोलताय मोठ्या बाई तुम्ही. प्लीज फोन करून कळवायला हवं ना की काय झालंय काय नाही ते. तर तो बिल्डर इतका डेंजर माणूस आहे ना, तुम्हाला काही कल्पना नाही. डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी देतो तो. काय? पोरं, बायका, कुटुंब काही घेणं देणं नाहीये त्याला त्या गोष्टीच. अरे देवा, आता सिद्धू तर तिथे एकटाच गेलाय. अगं गप्प काय बसा, गप्प बसलो तरी काळजी मिटणार आहे का माझी? त्याची धमकी अजून लक्षात आहे माझ्या. तो अरे तो बिल्डर असेल डेंजर, पण त्याच्यापेक्षा जास्त डेंजर हे असं हायवेवर बाईक घेऊन जाणं. हा, काही गरज होती का त्या सिद्धूला बाईक घेऊन जायची? आपल्याकडे गाड्या नाहीत का? आणि आदिती बरोबर गेला असता गाडीत तर काही बिघडलं असतं का त्याचं? काही हिरोगिरी करायची गरज होती का? इथं आपला जीव टांगलेला लागतो. हायवेवर किती बाईकचे ऍक्सिडेंट होतात, अनेकांचे जीव जातात. शांत राहा ना जरा. आणि आता जर काही अभद्र बोललात ना तर याद राखा, मोठ्या बाईंचा चेहरा बघा ना, कळतं का काही तुम्हाला? मोठ्या बाई, असं भरल्या डोळ्यांनी पापड भरशील तर भिजतील आणि खारट होतील ना. नको ग टेन्शन घेऊ, अगदी व्यवस्थित असेल आपला सिद्धू. पण सिद्धू सुखरूप आहे हे कळेपर्यंत माझ्या जीवाला गोर लागून राहणार असेल. संध्याकाळपर्यंत त्याचा फोन नाही आला ना तर देव पाण्यातच ठेव. नशीब आपण ट्रॅफिक मध्ये अडकलो नाहीत, नाही तर रात्री घरी पोहोचायला नक्कीच उशीर झाला असता आपल्याला. आदिती, आदिती, हा लक्ष कुठे आहे? काय झालं? काय झालं? अगं मला काही झालं नाही, तुला काय झालं ते सांग. काही नाही रे, हा सेट बघ ना कुठे गायब झालाय. येईल का तो? अरे निघाल्यापासून इतके मेसेजेस, इतके कॉल करते मी त्याला, काहीच कॉन्टॅक्ट नाही. आता बिझी असेल, फ्री झाला की करील ना कॉल तुला तो. डोंट वेट. बोला डॅड, अरे एका तरी मेसेजला रिप्लाय द्यायचा, ऍटलीस्ट म्हणजे काळजीपोटी एक कॉल बॅक तर करायचा. नाहीतर बघ असं असेल, मुंबईतलं त्याचं काम आटपून तो घरी पोहोचला असेल, तुझी वाट बघत असेल तो. नाहीतर मुंबईत थांबला असेल. आणि तुला मुंबईच्या कामांचं माहितीये ना, एका एका कामाला अख्खा दिवस निघून जातो. आलात?
काय झालं मोठ्या बाई? सिद्धू तुमच्या बरोबर आला ना? म्हणजे सिड अजून घरी नाही आलाय? अगं मला वाटलं तो तुमच्या सोबतच येणार आहे. अहो नाही, त्याने तर मला सकाळपासून एकही फोन केला नाहीये. अहो मोठ्या बाई, अहो आमचं काम झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो मुंबईवरनं. पण तुमची फॅक्टरीसाठी लागणाऱ्या पैशांची काही व्यवस्था झाली का? हो, त्याचं आता काहीच टेन्शन नाही. नशीब. पण मला एक कळत नाहीये, सिड असं का वागतोय? त्याने कोणालाच एकही फोन का नाही केलाय? आदिती, मला तर खात्री आहे नक्कीच काहीतरी मोठी गडबड झाली असणार. आपण असं करायचं का? पोलिसात जाऊ. ना दिवे लागलेला असे आपण जर काही बोलू नकोस. अहो पण तात्या, गप्पा बस. काही घाबरायची गरज नाही आहे. अरे कामात व्यस्त असेल तो, येईल, आपण वाट पाहूया ना. तरी सांगत होतो तो बिल्डर डेंजर आहे. सिड, कुठे आहेस तू? डॅड, मला असं वाटतं आपण सेटसाठी मुंबईला थांबायला हवं होतं. त्याला परत घेऊनच यायला हवं होतं. नादिती बेटा, आपल्याला माहित होतं का असं घडणार आहे म्हणून? नाही, सांग ना, मला माहित होतं का? नाही ना, मग झालं तर. आदिती बेटा शांत हो. रडून काय होणार आहे? डॅड, मला खूप भीती वाटते. हे बेटाबाई, अगं यात भीती वाटण्यासारखं काय? आणि आपला सिद्धार्थ पहिल्यांदा मुंबईला जातोय का? सेडला काही झालं नसेल ना? दिदी बेटा, हे बघ, डोक्यामध्ये असले भलते सलते विचार आणू नकोस. तो आधी शांत हो. काहीही होणार नाही आपल्या सिद्धार्थला. ओके? नक्की? यस, 100% शुअर. पण ही माझी आदिती अशी केव्हापासून झाली आहे? माझी आदिती स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग. डोळे पुसवर आधी, डोळे पुस पुस पुस, डोळे पुस. दॅट्स लाईक अ माय गर्ल. ओके, आता शांत व्हायचं, शांतपैकी झोपायचं. सिद्धार्थ आला ना की तो उठवेलच ना तुला. ओके डॅड, मी थांबते ना अजून थोडा वेळ. नो 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 नो, अजिबात नाही, त्याची काहीच गरज नाहीये. हवं तर मी जागा राहतो ना. सिद्धार्थ आला की मी तुला उठवतो. ओके? अरे पण बिन काही नाही. नाही, आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. कमा शांतपणे झोपायचं. चला कम. डॅड, सीट जरा झाला नाही तर मी उद्या मुंबईला जाते त्याला बघायला. ओके ओके. अगं किती घट्ट बांधते. अगं माझं पोट आवडलं ना. गप्पा बसा, मी बरोबर बांधते. तुम्ही तुमचं पोट कमी करा आधी. काही नाही पोट कमीच आहे माझं. तू आपलं घट्ट बांधतीये. हो तर दिसतच आहे ते. राहू द्या. ह्यांची पण 30 तरा. असं वाटतंय ना की वडालाच धागा बांधते मी. नानी, मी वड. मग तू काय पारंब्या का काय? तुम्ही वड? कोण म्हटलं? म्हणजे विसरली काय? मी नाही असं काही म्हटलंय. मला नाही आठवत असं. हो का? हा नानी, हा ऍप्रॉन मला का बांधते हे तरी लक्षात आहे ना तुझ्या? हो मग आहे ना लक्षात. हे बरं लक्षात राहिलं ग तुझ्या. तुला बाळ कुठली? नाना भाऊजी, आज वटपौर्णिमा आहे. हे सगळ्या बायकांच्या लक्षात राहणारच. परंपरेप्रमाणे यावर्षीही वटपौर्णिमेला आम्हाला सगळ्यांना सुट्टी. चला आता लागा ड्युटीला. हो ना, आज दिवसभर किचन मध्ये पुरुष मंडळी, म्हणजे आपल्याला काही कामच नाही. बघा ना किती आनंदी होत ते.
उकळ्या फुटतायत त्यांना, उकळ्या. हो. एवढीच भीती पण वाटतेय. तुम्हाला काही मदत लागली तर सांगा. म्हणजे जे काही बनवाल ते चांगलं बनवा. अगं तुमची मदत लागणारच आहे, कारण यावेळेस आमची टीम कच्ची आहे. तात्या, आप्पा, सिद्धू नाहीयेत आणि तात्यानं वयामुळे माफ केलंय. हो ना, आणि आप्पा पण नाहीये. अरे हा, सिद्धू पण नाहीये. अरे तो अजून आला नाही. नाही ना, त्याचीच तर काळजी वाटून राहिली. पण काल आदिती आली ना. हो, आदिती आली, तिचे बाबाही आलेत, पण सिद्धू नाही आला अजून. मोठ्या बाई, तुम्हाला तरी सिद्धू दादाचा फोन आला का? अरे नाही ना, त्यांनी फोन बंद करून ठेवलाय त्याचा. आता येऊ देत घरी, चांगला दमच देते. अरे आपल्या बायकोला तरी हाल हवाल कळवायची की नाही? काय अवस्था झाली असेल तिची. सर सर तू आज कस काय आला? हा सर, तुमची 24 तासांची मुदत संपली आणि मला माझे पैसे हवे. नाही मिळणार पैसे. असे कसे नाही मिळणार? अहो खरंच गरज आहे मला पैशांची. प्लीज मला माझे पैसे द्या. हे बघा, आपल्या डील झालंय. डील कॅन्सल पण करता येते. अहो ती फार मोठी प्रोसिजर आहे, त्याला खूप वेळ लागतो आणि माझ्याकडे आता वेळ नाही. तुम्ही नंतर या बरं. चला. हे बघा सर, मी माझे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. काय रे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? हा, सिक्युरिटी, सिक्युरिटी. काय रे, काय करता असता तुम्ही बाहेर? झोपा काढता का? हा, नाही, हा आत कसा आला? हा, पकडा त्याला, काढा याला बाहेर, काढा बाहेर. तुम्ही काही करा, पण मी माझे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. हे चल बाहेर. हे बघा, सोडा. चुकीचं करताय तुम्ही. मी माझ्या हक्काचे पैसे मागतोय आणि ते मी घेऊन जाणारच. नाही देत जा. आणि आता तर तुला पैसे मिळणारच नाही. तू काही कर, कळलं ना? मी पण बघतो माझे पैसे मला कसे नाही मिळत. हे बघ, तुला जर जिवंत पोहोचायचं असेल ना तर निघायचं. काय? आणि मी पण सांगितलं ना की मी पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. चला ग, जाऊयात. चला, ओरिजिनल देशमुखच्या मागे चला. तरी म्हटलं अजून कशी सुरुवात नाही झाली? म्हणजे काय ग? काय ग? काय म्हणताय तुम्ही सणासुदीच्या? चला लवकर. एक मिनिट, मी जरा ते प्रेझेंटचं पाकिट घेऊन येते. कशाला? अहो लग्नाला चाललोय ना आपण, मग असं कसं जाणार? काय झालं? मी काही विसरतेय का? हो, तुझं नाव आहे ना विसराळूबाई पाहिजे होतं. नाने, अगं वटपौर्णिमा आहे आज. वडाची पूजा करायला चाललोय आपण. ज्यांच्याशी लग्न केलंय ना त्यांना वडाला बांधायला चाललोय. हो, आठवलं. नक्की? हो, चला आता जाऊया. चला चला, चला चला, माझ्या मागे या. हो. चला चला. हा. The number you are trying to call is out of coverage area. Please try again later. आलेच. सुहास, अरे बापू, बाळा, या बाहेर या. गेल्या सगळ्या. अदिती, बेटा काय झालं? डॅड,
डॅड मी खोटं बोलते सगळ्यांशी. पण बेटा काय झालं नेमकं ते तर सांगशील का मला प्लीज. मी सकाळपासून फोन ट्राय करते सेटला, अजून स्विच ऑफ येतोय त्याचा फोन. हो मग पण मी सकाळी सगळ्यांना खोटं सांगितलं. मी पहिल्यांदा खोटं बोलते सगळ्यांशी. तुम्ही काळजी करू नका, येईल सेट. म्हणजे येणारच आहे तो. फोन आला होता ना त्याचा. पण बेटा तू खोटं का बोललीस? डॅड मला तेव्हा काहीच सुचत नव्हतं. पण आता मला टेन्शन यायला लागलंय. अदिती बेटा आपण सिद्धार्थला ताबडतोब शोधायला हवं. डॅड मला सुद्धा खूप भीती वाटते. डॅड मला बघायचं सेटला, मला भेटायचं त्याला. हो भेटूयात आपण. ओके यू जस्ट रिलॅक्स. भेटू आपण. मोठ्या बाई नाना थांब, काही करू नको, आपण थोडी वाट बघू. अरे बाळा किती वेळ वाट बघणार? किती उशीर झाला आता? मी केव्हाचा म्हणतोय आपण कंप्लेंट देऊ आणि असं घरात बसून काय होणार आहे बरं? नाही मी जातो आता. हे बघा आता चर्चा पुरी झाली. मी मुंबईला जातो आणि तिथे जाऊनच बघतो काय ते. ओके हॅलो मिलिंद मी सुद्धा येते तुझ्या बरोबर. चल. सिद्धू, आपला सिद्धू आला. हो अरे खूप सपोर्टिव्ह आणि प्रेमळ माणसं आहे ती. बघितलं हो म्हणतोय. अरे खरंच खूप सपोर्टिव्ह आहे ती. आणि हाच मला त्या पत्त्यावर घेऊन गेला. कुठे? यांच्या साईटवर. अरे किती कष्टाळू त्यांचे बॉस. काम करून करून घामाघूम झाले होते. राणीची आहे का ते गो राणी? एले जोकर. अरे साहेब झोपलेत, ते उठल्यावर परत कामं सांगतील. अरे गाढ झोपलेत ते, एवढं जाग नाही येणार त्यांना. येले कोणी फॅन बंद केलं रे? हा जीव ओळवून टाकणारी माणसं आहेत. साधा रे सुहास, मुळात ना तुझ्यात पेशन्स कमी. एखादी गोष्ट वेळेत झाली नाही की तुझी चलबिचल सुरू होते. अरे ही माणसं साधी आहेत, किती मोठी माणसं आहेत ती, आणि आपल्यासाठी रिकामी बसलेत का? अरे तुला माहितीये मी तिकडे किती वेळ खुर्चीत बसून होतो विचारायला, हे होतो की नाही? बघ हो म्हणाला. आणि इतक्या वेळेत हा माझा चांगला मित्र झाला. हो ना? तरी ये लो पैसे पूरा गिन के ले लो सर, मुझे मुंबई जाना है. अहो नाही थांबा, जेवण करून जा ना. म्हणजे आता आमच्या सिद्धूचे मित्र झालायत तुम्ही, असं कसं जाताय? असं कसं जाणार? थांबा तुम्ही, जेवून जायचं.
माझ्या घरच्यांना तुम्हा थोर माणसांची गोष्ट तर सांगू दे. मारू नका, मारू नको, मारू बस इथे. मारू नको प्लीज प्लीज. अरे मारत नाहीये, माझे पैसे दे मला परत. हो देतो 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 पैसे देतो. एक मिनिट देतो. आणि सगळे पैसे पाहिजे. हो सगळे सगळे देतोय बा. सगळे दिले. पैसे मिळाले. आता सुहासने घेतलेल्या फ्लॅटचे पेपर्स तुम्हाला पाठवून देईन. तुमचं घर तुमच्याकडे जमा होईल, मग आपला व्यवहार संपला. रुमाल माझा. चूप. नाही म्हणजे राहू द्या ना, राहू. मारू नका. अरे मारत नाहीये, तुझी बंदूक तुला परत देत होतो, पण नको. तुझी नियत खराब आहे. तू मागून वार करशील. दादा, तुला त्यांनी एकदाही घाबरवलं किंवा धमकवलं नाही? त्याचे अजिबात नाही. उलट त्यांनी मला बसवलं. जसे कामातून फ्री झाले तसे आले आणि आपले पैसे परत दिले. एक मिनिट, पण मग तुम्हा दोघांना लागलं कसं? आदिती, ते काय झालं, मी पैसे घेऊन निघालो आणि आम्ही दोघे जिन्यावरून पडलो. काय? दोघंही पडलात जिन्यावरून? सिद्धू, अरे तुझ्या डोक्याला गंभीर दुखापत नाही झाली? दोघांनाही? असं कसं जिन्यावरून? काय झालं, मी पैसे घेऊन निघालो आणि जाताना माझा पैसा टकला आणि हा मला चावरायला आला. चावरायला आलं तर याचा पण पैसा टकला आणि आम्ही दोघे जिन्यावरनं खाली कोसळलो. काय रे? हाँ, दो मजले से नीचे आ गए, हम दोनों गिर गए. नाही पण जेवून गेले असते तर बरं झालं असतं ना. म्हणजे देशमुखांच्या घरातून कोणीच उपाशी जात नाही ना कधीच. मोठे बाई आता गेलाय ना, जाऊ द्या ना. बरं सिद्धू, तू झोपण्याआधी मला भेटून जा. मी तुझं ड्रेसिंग आणि पट्टी व्यवस्थित कर. हो, पण त्याआधी तुम्ही दोघंही जेवून घ्या, उपाशी आहात. हो सिद्धू, बाकीचे सगळे जेवलेत, तू आणि आदितीच बाकी आहात. जेवून घ्या. हा, चला मी वाढते. मोठ्या बाई, तुम्ही खोलीत जाऊन झोपा आता. सिद्धू आलाय ना, तुमची काळजी मिटली ना आता. जा खोलीत जाऊन आराम करा. नाही मी वाढते ना. मोठ्या बाई, अहो सिद्धू नाही म्हणून सकाळपासून जराही स्वस्थ बसला नाहीत तुम्ही. जा ना, मी बघते ना त्यांच्या जेवणाचं. मोठी बाई, तुझा आराम कर आणि काही काळजी करू नकोस. हो, पण तू जेवून घ्या पोटभर. आणि तू सुद्धा ग. बघते, जा लगेच जाते. ए जोडगोळी, चला बसा, वाढते मी जेवायला. काय झालं, असं का बघतेस? ते अख्ख्या जगाशी खोटं बोलशील, पण खरं सांग, आता तू जे काही सांगितलंस तसंच घडलं सगळं?
आता काही सगळं सविस्तर सांगू का? मिळाले ना आपले पैसे, आलो ना सुखरूप, मग झालं. येते मी, येते मी. नाही म्हणजे काही प्रायव्हेट बोलत असाल तर रत्नाक्का, पाणी नको, खूप भूक लागली, तू डायरेक्ट जेवायला वाढ. तुला प्यायचं नसेल तर पिऊ नकोस. आदितीने तुझ्यासाठी उपवास धरलाय सकाळपासून. साधं पाणी सुद्धा प्यायली नाहीये ती. अदिती, अरे अदिती येणार होती ना, कुठे राहिली ही? आले. आले. सांगा कुठून सुरुवात करायची? हे बघ, मी ना माप लिहून घेतले. हे हात आणि ही उंची. हा, पण हात थोडे लांब ठेवले तर? हा चालेल, नाही तरी हल्ली फॅशनच आहे. घे तुला. बघा, हे बघ, हे जास्त छान दिसेल. हो ना, मग छान वाटेल. काय साडी नेसायची? बघा ना, पण वेस्टर्न लुक तुझ्यावर जास्त छान दिसेल. काय झालं? काही ठरलं का तुमचं? काहीच नाही. का? मी नमाशी बोललो, पण तिला वेस्टर्न लुक नकोय, तिला साडीच नेसायची. ते ठीक आहे, पण साडीपेक्षा लेहंगा किंवा साडीच लेहंग्यासारखी ड्रेप केली तर? थांब, मी दाखवते तुला. हे बघ. हा, हे बघ, असं काहीतरी. नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. अगं पण तू साडी नेसल्यावर ना अगदीच लहान दिसते. हो ना मा, आणि युवराजला शोभून दिसण्यासाठी ना तुला मुंबई सारखी स्टायलिंग करायला लागेल. मग ये नमा, अगं रडतेस काय? नाही अगं नमा, तू शोभून दिसतेस. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. नमा. हे वेळाबाई, अगं तिला तसं म्हणायचं नव्हतं, ती म्हणाली ना. हो ना मा, आणि अगं तुला ना सगळंच शोभून दिसतं, हो की नाही युवराज? हो, आणि नमा, तू जशी आहेस ना तशीच मला खूप आवडतेस. तू काही जरी घातलास ना तरी मला खूप शोभून दिसशील. खरंय. आणि नानी काकींचं म्हणशील तर त्यांना असं म्हणायचंय की साडीपेक्षा आता जी फॅशन सुरू आहे ना त्यातलं काहीतरी घाल. अय्या हो, असंच म्हणायचं होतं मला. नमा, आपल्यापेक्षा जास्त फॅशनचं तिला कळतं ना, तर करू दे ना तिला. बर चल, आता डोळे पुस आणि बघ लवकर, तुला काय आवडतं ते सांग. बघ. हे बघ. माफ कर आप्पा, तू आलास ना त्या आनंदाच्या भरात मी विसरून गेलो रे. बापू, अरे काही हरकत नाही. अरे या कायद्याच्या रेषा आहेत, या आपण मनावर किती घ्यायच्या हे आपण आपलं ठरवायचं असतं. काय रे बापू? आप्पा, माझी चावी तात्याबाईंकडे आणि तुझी पण चावी त्यांच्याकडेच आहे. मग आप्पा, आपल्या दोघांमधली ही रेष नसली तर चालेल ना? अरे चालेल की, काहीच हरकत नाही. खरं सांगू बापू, मला या रेषा कधी पटल्याच नाहीत रे.
म्हणजे आता आपण ही रेष पुसू शकतो. म्हणजे आता 4 भागांपैकी फक्त 3च भाग उरणार. हा, चला आपण पुसूया रेषा. अहो, आपल्यातली नाही, निदान यांच्यातली रेष पुसण्याचा तरी आनंद घेऊ द्या ना मला. सखा, ए सखा, अरे बादलीत साबणाचं पाणी आण रे. हो, चला आता लवकर रेष पुसून टाकूया. चला सिद्धू, सुहास, आपण फर्निचर बाजूला घेऊ. चला 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 चला. हे आणलं पाणी. कुठली फरची पुसायची? फरशी नाही पुसायची, बापू भाऊजी आणि आमच्यातली ही रेषा पुसून टाकायची. खरंच? हो. अशी पुसतो ना, वाटणार पण नाही ही तर रेष होती म्हणून. हे काय करतात हे लोक? मिलिंद, घे घे घे. राहू दे रे, करतो आम्ही. तुझा तू. ए थांबा, वेणबाई कुठे आहेत? वेणबाई एरवी तर घरात घुसून घुसून साफसफाई करत असतात खोलीत. आता कुठे गेली ही कडक लक्ष्मी? जाऊ द्या ना रत्नाक्का, आपणच पुसूया. चला. आपल्या लग्नाची तयारी, रेषा मिटतायत. ए सखा, ये इकडे, ये लवकर. जा. हे घे. वाव अदिती, बेबी कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझ्या मनासारखं झालं. सिद्धू, हे घे. अरे बापू का माझ्याकडे आहे. अरे आहे रे, आणखीन एक घे. घे अदिती, अगं घे 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 घे. सिद्धू, तू खूप काही केलंस. बिल्डरकडनं पैसे आणलेस, आलेल्या पैशाचं संकट सोडवलंस. बापू रे, मी जे काय केलं ते आपल्या घरासाठी केलं. नाही सिद्धू, खरंच खूप मोठा प्रश्न सोडवलास तू. आणि मला खात्री आहे, नमाच्या लग्नापर्यंत तू आणि अदिती मिळून हे घर नक्की एकत्र आणाल. अरे बघ, आत्ताच एक रेष पुसली गेलीये. ताई काकी, बापू काका, आपण सगळे मिळूनच हे घर एकत्र आणू. आणि बघ महालक्ष्मी, माझी मुंबईची कामं आटोपली की मी ताबडतोब परत येणार आहे. तोपर्यंत मला इथली सगळे अपडेट द्यायचे. ओके? आणि हो, मला कुठलाही तमाशा नकोय. कमॉन मिलिंद, मी काय अदिती आहे का इतक्या सूचना देतोयस मला? एक तर किती दिवसांनी तू मुंबईला जायला निघाला. जा ना लवकर. इथली अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. त्याच तर टेन्शन आहे. स्टॉप इट मिलिंद. सर, सर, या नाना, या या. घाईतात का? हो नाना, तुम्ही बोला ना, बोला. सर, जिलेबी घे. हा, थँक्यू. तुम्ही पण. सॉरी, डाएट वर आहे मी, गोड नाही चालणार. बर. बाय द वे, ह्या जिलेबी कशासाठी आहेत ते सांगा ना आधी. हो सर, हायब्रिड पिकाला गिराईक मिळालं, कालच पाहणी करून गेले. उत्तम प्रतीचं पीक येणार आहे म्हणाले. भाव सुद्धा चांगला मिळतोय. वा 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 नाना, क्या बात आहे. ये होई ना बात. अभिनंदन अभिनंदन नाना. मी तुम्हाला सांगत होतो ना. आणि बघा, तुमची मेहनत कामी आली. अनेक गोष्ट लक्षात ठेवा, या पुढे तुम्हाला भरपूर गिराईक मिळतील. हा माझा शब्द आहे नाना. काय नाना, रडताय का तुम्ही? वाट्या पण. अहो सर, घरचे सोडा, माझी बायको सुद्धा जितका सपोर्ट करत नाही तितका तुम्ही. नाना काय बघा, मेहनत तुम्ही केली आहे आणि पाया माझ्या का पडतायत? सर, तुमचे फार उपकार झाले, पण फार उपकार झाले. माझे सगळे स्वप्न पूर्ण होणार आता. नक्की. अरे
चला. हे काय करतोस? काय नाही, मुंबईचा प्लॅन कॅन्सल. का? हा म्हणजे काय, माझं रिसॉर्टचं काम इथे सुरू होणार आहे. म्हणजे कसं आहे ना की मी मुंबईला निघालो की इथे ह्या रिसॉर्टचं काम सुरू होतं माझ्या. तू काय बोलतोयस ना, मला काहीच कळत नाहीये. महालक्ष्मी, अगं तुला कळत कसं नाहीये? महालक्ष्मी, तू बघितलं की तो नाना किती खुश होता ते. हेच आपलं पुढचं गिराईक आहे. आणि असंही नानांच्या मनामध्ये देशमुखांविषयी रागच आहे आणि ह्याच गोष्टीचा आपण वापर करून घ्यायचा आहे. म्हणजे नक्की काय करायचं?